as we are going to start this new lesson. Its name is Classical Macroeconomics, Say's Law of Markets. से नावाचा माणूस आहे बरं का, सांगितलेला लॉ मार्केट असं वगैरे काही नाही आहे. सो आउट ऑफ क्युरियोसिटी, तुम्हाला कुणाला से बद्दल काही माहिती आहे? Okay, so let me try No, and ma'am. what he wants to say. असा विचार करा की मी तुम्हाला एक छोटासा मॅप काइंड ऑफ काढून दाखवायचा प्रयत्न करते. काय हा मॅप हा दाखवतो आपल्याला की कशा प्रकारे इकॉनॉमिक्स डेव्हलप झालं. ओके, सो दिस इज लाईक रस्ता. हा स्टार्टिंग पॉइंट आहे. जेव्हा आपण पॉलिटिकल सायन्सला इकॉनॉमिक्स समजत होतो किंवा रादर इकॉनॉमिक्सला पॉलिटिकल सायन्स समजत होतो. त्यानंतर आपण थोडंसं पुढे गेलो. आजच आपण बघितलं की आपण फिलॉसॉफीलाही इकॉनॉमिक्स समजत होतो. थोडं पुढे गेल्यावरती हे लोक होते ज्यांना मर्कंटलिस्ट म्हटलं जातं. ओके, त्याला मर्कंटलिझम आणि मर्कंटलिस्ट असं म्हटलं जातं. या लोकांनी काय केलं की मर्कंटलिस्ट लोकांचं असं म्हणणं होतं की इकॉनॉमी वगैरे ह्याच्यापेक्षाही सैन्य आणि हे लोक जे होते ते प्रचंड मोठे नौकावीर होते, दर्यावादी. म्हणजे दे हॅज दॅट नॅक टू सेल अ फार लँड. खूप लांब दूरच्या लँड पर्यंत जायचं, तिथे लोकांना व्यापार करायचा आणि तिथे व्यापार, दॅट इज ट्रेड अँड मिलिटरी पॉवर वॉज द वे टू कॉन्कर द वर्ल्ड अँड सेव्ह इकॉनॉमी. हा त्यांचा बेसिक थॉट होता. सो ते मर्कंटलिस्ट लोक होते. म्हणजे आपल्याकडे आलेले ईस्ट इंडिया कंपनी, डच लोक, त्याच्यानंतर फ्रेंच लोक, वास्को दी गामा, पोर्तुगीज. सो हे सगळे लोक हे मर्कंटलिझमच्या पूर्ण काय म्हणतात त्या फॉलो करत होते त्या काळात. काळ हळूहळू पुढे सरकला आणि लोकांना कळलं की मर्कंटलिझम हा हा पर्याय नाही असू शकत इकॉनॉमी डेव्हलप करण्याचा किंवा देश डेव्हलप करण्याचा. तुम्ही फक्त व्यापारावर तुमची इकॉनॉमी नाही चालवू शकत, तुम्ही सैन्याचाही म्हणजे वापर, कारण जिथे जिथे कॉलनी वसवल्या गेल्या तिथे तिथे काही ना काही तक्रारी कुरबुरी असं चालूच होतं. सो ऍट दॅट पॉइंट आपण आणखीन एका पॉइंटवर पोहोचतो जिथे इकॉनॉमिक्सचा अतिशय सिरियसली विचार सुरू झाला. वी कॉल दॅट एरा ॲज अ क्लासिकल इकॉनॉमिक्स. ओके, सो क्लासिकल इकॉनॉमिक्स, मी तुम्हाला काय सांगितलं आधी, पॉलिटिकल सायन्स वरून मर्कंटलिझम वर उडी मारली आणि त्यानंतर क्लासिकल इकॉनॉमिक्स वर आली. क्लासिक असं म्हटल्यावर आपल्याला असं थोडंसं जुन्या काळात छान, म्हणजे आपलीकडची रेट्रो गाणी, राज कपूर, त्याच्यानंतर तुम्हाला माहिती असेल की नाही मला माहित नाही, मधुबाला यांच्यासारखे सुंदर सुंदर त्यांनी बनवलेल्या कलाकृती, यांच्याबद्दल त्याला क्लासिक असं म्हणतात. इव्हन मराठीत पण आपले सगळे फेवरेट पिक्चर अशी बनवा बनवी सारखे असतील किंवा सिरियस असतील, उंबरठासारखे, सो हे सगळे क्लासिक या कॅटेगरीत येतात. रादर मी सांगेन की दादा कोंडके किंवा त्याच्याही आधी प्रभात चित्र निर्मिती करणारी जी म्हणजे प्रभात नावाची कंपनी होती. का सांगते मी हे तुम्हाला, कारण तुम्हाला या टप्प्यातल्या सगळ्या लोकांचा आणि सगळ्या थिअरीजचा अभ्यास करायचा. सो हे क्लासिकल लोक होते, यांनी एका ठराविक प्रकारच्या थिअरी सांगितल्या. या थिअरी इम्प्रूव्ह करताना एक नवीन प्रकारचा माणसाचा उदय झाला किंवा नवीन प्रकारच्या माणसाचा आणि त्याच्या शिष्यांचा उदय झाला, ज्यांना केनेशियन असं म्हटलं जातं. ओके, तुमच्या लक्षात येत आहे, म्हणजे हे लोक केनेशियन म्हणून ओळखले जातात. मॉडर्न इकॉनॉमिक्स म्हटलं जातं त्याला जनरली, पण आता आपण मॉडर्न खूप मोठ्या पुढच्या टप्प्यावर आलो. सो केन्स, लॉर्ड केन्स, जॉन मेनार्ड केन्स, तो लॉर्ड होता ब्रिटिश, सॉरी म्हणजे यांच्यात त्यामुळे दरबारात लॉर्ड होता. आणि सो ह्या केन्सने जी थिअरी आपल्या समोर मांडली, टाकली नाही म्हणतायत, मांडली, ती आपण उचलून धरली. हा काळ होता 1929चा वगैरे. ओके, पण काही लोकांना असं वाटलं की केन्सची जी थिअरी आहे ती पण थोडी कुठेतरी बदलायला स्कोप आहे आणि पूर्वी सांगितलेल्या क्लासिकल थिअरी मध्येच आपण ही सुधारणा घडवू शकतो. सो नवीन एरा आला, दॅट इज निओ क्लासिक. ओके, पहिला जो क्लासिकल इकॉनॉमिक्स होता त्यातून आपण केन्सकडे आलो, केनेशियन इकॉनॉमिक्स, आणि केनेशियन इकॉनॉमिक्स कडून आपण निओ क्लासिकल इकॉनॉमिक्स कडे चाललोय. ज्या लोकांनी, क्लासिकल लोकांनी जे इकॉनॉमिक्स किंवा ज्या थिअरी, ज्या पॉलिसी मेकिंग याविषयी लिहिलं होतं तेच सुधारित आवृत्तीत जरा अपडेटेड व्हर्जन मांडलं. अगेन ह्यानंतरचं व्हर्जन होतं जे होतं निओ क्लासिकल व्हर्जन. ओके, सॉरी, निओ केनेशियन.
म्हणजे केनेशियनचेच पुढचे थोडेसे थॉट, आणि त्यानंतर डेव्हलपमेंट इकॉनॉमिक्स आणि असे भरपूर. सो आजच्या या टप्प्यावर आपल्याला ह्या दोघांचा मेजरली विचार करायचा. ओके. होपफुली तुमच्या लक्षात आलं असेल. सो मी तुमच्यासमोर ही इंट्रोडक्शन ओपन ठेवते. तुम्ही इंट्रोडक्शनचे हे जे पहिले पार्ट आहेत ना इथपर्यंतचे, ते वाचायचेत आणि मला तुम्ही एक्सप्लेन करायचे. ओके. आय एम कीपिंग इट ओपन. सो पहिलं वाक्य, पहिलं काहीतरी लक्षात आलं तुमच्या? काय वाचलं तुम्ही मला सांगा. कोणत्या दोन प्रकारचे? क्लासिकल थ्योरी ऑफ एम्प्लॉयमेंट जो थी उसको प्रोपोज्ड बाय एसी पिजियो ने किया था और जेएस मिल और डेविड रिकार्डो और आदम स्मिथ ने. व्हेरी गुड, व्हेरी गुड महक. आणि त्याच्यानंतर आपण केनेशियनवर उडी मारतो. सो आत्ता आपण सुरुवात करताना ना या क्लासिकल थिअरीने करणार आहोत. प्रत्येक माणसाला ही थिअरी, ह्या सगळ्या थिअरी भीतीदायक वाटू शकतात. काहीही समजत नाहीये, आमचा या विषयाशी काहीही संबंध नाहीये असं वाटूच शकतं. पण मी तुम्हाला इतकं सांगेन माझ्या अनुभवातून की मी आत्तापर्यंत पाहिलेल्या एलिगंट गोष्टी ज्या आहेत, जसं आपण एफसीच्या लेक्चरला अतिशय वेगवेगळ्या गोष्टी समजून घेतो. मला वाटतं तुम्ही जर तुमची 4 सेमिस्टर एफसीचं शिकलात तर तुम्ही खूप सारी माहिती घेता जगाची, विच इज गुड. तशाच प्रकारे जगाचा एक वेगळा टप्पा पैशाच्या दृष्टीने आपण शिकू शकतो जेव्हा आपण या क्लासिकल आणि केनेशियन थिअरीज मधनं जातो. आता क्लासिकल लोक कोणते कोणते होते तर ॲडम स्मिथ याला फादर ऑफ इकॉनॉमिक्स म्हटलं जातं. ॲडम स्मिथ, डेव्हिड रिकार्डो, जे एस मिल, जे बी से, ज्याचा आपण से लॉ बघणार आहोत, ए सी पिगू. मेन काय फीचर्स होती या क्लासिकल थिअरीची की जी आपल्याला सतत पुन्हा पुन्हा दिसणार आहेत, आणि मला वाटतं तुम्ही जितकं आत्ता समजून घ्याल ही फीचर्स तितकं तुमच्यासाठी ते चांगलं असणार आहे. सो क्लासिकल थिअरीची मेन जी अझम्पन्स होती, जी फीचर्स होती, त्यातलं पहिलं फीचर होतं की द अझम्पशन ऑफ फुल एम्प्लॉयमेंट ऑफ द लेबर अँड अदर प्रोडक्टिव्ह रिसोर्सेस. म्हणजे इकॉनॉमीमध्ये फुल एम्प्लॉयमेंट असते आणि फुल एम्प्लॉयमेंट असतानाच या थिअरी असतात, याबद्दल ही क्लासिकल अझम्पशन होतं. दुसरं अझम्पशन होतं फ्लेक्झिबिलिटी ऑफ प्राइजेस अँड वेज टू ब्रिंग अबाउट फुल एम्प्लॉयमेंट. म्हणजे फुल एम्प्लॉयमेंट इकॉनॉमीमध्ये आणण्यासाठी, इक्विलिब्रियमला पोचण्यासाठी वेजेस आणि प्राइस या दोन्ही चेंज करता येणार होत्या कमी जास्त. सो प्राइस अँड वेज फ्लेक्झिबिलिटी दोन तुम्हाला मी आत्तापर्यंतची सॉरी दोन आत्तापर्यंतची तुम्हाला फीचर्स सांगितली, इम्पॉर्टंट फीचर्स. पहिलं होतं फुल एम्प्लॉयमेंट ऑफ लेबर अँड अदर प्रोडक्टिव्ह रिसोर्सेस, सो वी कॅन से इट फुल एम्प्लॉयमेंट. सेकंड होतं फ्लेक्झिबिलिटी ऑफ प्राइजेस अँड वेजेस. सांगा बरं मला, पहिलं मी कुठलं सांगितलं तुम्हाला? फुल एम्प्लॉयमेंट. व्हेरी गुड, फुल एम्प्लॉयमेंट. आणि दुसरं फ्लेक्सिबिलिटी ऑफ प्राइजेस अँड वेजेस. करेक्ट. मला वाटतं मी हे एकटीच शिकत नाहीये, तुम्ही सगळेजण शिकताय ना. ती तुमची प्रतिनिधी असू शकेल, पण तुम्हाला याची उत्तरं दिली पाहिजेत. अदरवाईज तुम्हाला हे फार कठीण जाणार आहे. तुम्हाला जर मोठा पेपर लिहायला लागला, जसं सरांनी सांगितलं होतं मीटिंगमध्ये, तर तुमची छान आणि चांगल्या शब्दात तुमची खूप वाट लागू शकते. येते लक्षात? वी डोंट वॉन्ट दॅट, राईट? So, classical theory of employment was based on the assumption of full employment of laborers and other economic resources. According to classical economists, the market forces will maintain full employment without inflation in a long run. मार्केट फोर्सेस, असा विचार करा की मार्केट असं म्हणताना दापोली बाजार, मुंबई बाजार असं, किंवा कुठली तरी लेन, कुठली तरी पेठ, असा विचार न करता मार्केट म्हणजे जिथे कुठल्याही प्रकारची सेलिंग आणि बाईंग ट्रान्झॅक्शन्स होतात त्या प्लेसला, त्या ॲग्रीमेंटला, त्या कॉन्ट्रॅक्टला मार्केट म्हटलं जातं. म्हणजे ही कुठली तरी प्लेस नाही आहे एखादी. ओके. सो अशा प्रकारच्या मार्केटमध्ये मार्केट चालू राहण्यासाठी आपण बघितलं कुठली दोन सेक्टर नेहमी काम करत असतात त्या सर्क्युलर फ्लोमध्ये? हाऊसहोल्ड अँड बिझनेस फर्म. करेक्ट. हाऊसहोल्ड आणि बिझनेस फर्म्स किंवा फर्म्स असं आपण ज्याला म्हणतो. आता असं विचार करा की या प्रत्येकाकडे रिसोर्सेस आहेत. हाऊसहोल्डकडे फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन आहेत जे वापरून फर्म्स गुड्स अँड सर्व्हिसेस बनवतं, हे तर आपल्याला माहिती आहे. सो हे जे इकॉनॉमिक रिसोर्सेस आहेत त्यांचं फुल कपॅसिटीला वापर करणं आणि ते सगळे रिसोर्सेस फुल कपॅसिटीला वापरून, म्हणजे कुठली लॅग नाही, कुठलाही गॅप नाही,
कुठेही असं कोणीतरी समजा लेबर वापरतोय तर तो खाली विडी चोढत बसलाय किंवा तो असं नुसता बसून राहिलाय असं नाही, किंवा कॅपिटल आहे तर ते मी माझ्या खिशात ठेवलंय, व्यवसायात घातलं नाहीये, असं न होता सगळ्याच्या सगळ्या रिसोर्सेसचा पूर्ण ऑप्टिमल वापर होणं, या कंडिशनला फुल एम्प्लॉयमेंट ऑफ लेबर अँड अदर इकॉनॉमिक रिसोर्सेस असं म्हटलं जातं. ओके, तुमच्या लक्षात येतंय फुल एम्प्लॉयमेंट ही काय कन्सेप्ट आहे? फुल एम्प्लॉयमेंट ही फक्त जॉब बद्दल नसते. अकॉर्डिंग टू द क्लासिकल इकॉनॉमिस्ट, मार्केट फोर्सेस म्हणजे काय? तर डिमांड आणि सप्लाय हे दोन मेजर मार्केट फोर्स असतात. याच्याशिवाय कुठल्याही मार्केटमध्ये काहीही काम होत नाही. सो बी इट की तुम्ही खरेदी करताय, बी इट तुम्ही विक्री करताय, किंवा कदाचित नुसत्या खरेदीचा विचार जरी करत असाल तरी त्यासाठी जे फोर्स लागतं मार्केटमध्ये त्याला डिमांड आणि सप्लाय फोर्स असं म्हणतात. लाँग रन मध्ये म्हणजे मोठ्या काळात फुल एम्प्लॉयमेंट साधली जाते, म्हणजे सगळ्याच्या सगळ्या अवेलेबल रिसोर्सेसचा वापर केलाच जातो आणि तुमची जी इकॉनॉमी असते ती इक्विलिब्रियमला पोचते, असं क्लासिकल इकॉनॉमिस्टचं म्हणणं होतं. सो मार्केट फोर्सेस जे असतात डिमांड आणि सप्लाय ते एकमेकांना ऑटोमॅटिकली ऍडजस्ट करतात फुल एम्प्लॉयमेंट पर्यंत पोहोचण्यासाठी. अशा मार्केटमध्ये इन्फ्लेशन धरलेलं नाही. ओके, कन्सिक्वेंटली द आउटपुट विल बी प्रोड्युस्ड ॲट द लेवल ऑफ फुल एम्प्लॉयमेंट विथ द ऑप्टिमल यूज ऑफ द रिसोर्सेस इन अ लाँग रन. अर्थातच जर माझ्याकडचं रॉ मटेरियल मी त्याच्या मॅक्झिमम कपॅसिटीपर्यंत वापरलं, म्हणजेच फुल एम्प्लॉयमेंटपर्यंत वापरलं, तर आपली जी लेवल ऑफ फुल एम्प्लॉयमेंट असते ती फक्त रॉ मटेरियल किंवा लेबर आणि इतर इकॉनॉमिक रिसोर्सेसच्या बद्दलच न राहता ती आपण जे प्रोड्यूस्ड करतोय त्या आउटपुटच्या बाबतीतही तशीच राहते. याचा अर्थ माझं आउटपुट सुद्धा फुल कपॅसिटीमध्ये प्रोड्यूस होतं. येतंय लक्षात तुमच्या? म्हणजेच आपण असं म्हणू शकतो की फुल एम्प्लॉयमेंटच्या लेव्हलला तुम्ही जास्तीत जास्त रिसोर्सेसचा मॅक्झिमम वापर करू शकता. याच्यानंतर तुम्ही जर रिसोर्सेसचा वापर केलात तर प्रोडक्शन वाढत नाही तर घटत जातं. हे कसं हे आपल्याला पुढे पुढे येणार आहे. पण होपफुली तुम्हाला हे लक्षात आलं असेल की फुल एम्प्लॉयमेंट म्हणजे काय. हं? त्यानंतर आपण बघतो क्लासिकल इकॉनॉमिस्ट बद्दल की फुल एम्प्लॉयमेंट कंडिशन इम्प्लाइज ॲब्सेन्स ऑफ इनव्हॉलंटरी अनएम्प्लॉयमेंट when he cannot get a job in spite of his willingness to work at the prevailing wage rate. म्हणजे दिलेला जो वेज रेट असेल, दिलेली जी मजुरी किंवा सॅलरी जी असेल त्या रेटला कोणताही वर्कर अनएम्प्लॉईड नसेल. कसा? जर समजा इनव्हॉलंटरी अनएम्प्लॉयमेंट म्हणजे त्याच्या इच्छेने तो काम नाही करत हे असू शकतं, पण त्याची काम करण्याची इच्छा आहे, ही ऑर शी इज अ एबल बॉडीड पर्सन अँड देन ही इज नॉट गेटिंग अ जॉब ऑर शी इज नॉट गेटिंग अ जॉब, त्यांना जॉब मिळत नाहीये कामाची इच्छा असूनही, असं होत नाही. दॅट मीन्स देर इज नो व्हॉलंटरी अनएम्प्लॉयमेंट, सॉरी देर इज नो इनव्हॉलंटरी अनएम्प्लॉयमेंट. ॲब्सेन्स ऑफ एनी इनव्हॉलंटरी अनएम्प्लॉयमेंट हे सुद्धा फुल एम्प्लॉयमेंटचं फीचर असतं. Full employment means all those people who are willing to work can find employment. Even at full employment level, there may be frictional unemployment or voluntary unemployment. म्हणजे अशा पॉइंटला पण आता जेव्हा एम्प्लॉयमेंटचा विचार करतोय आपण, तेव्हा फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन किंवा लेबर किंवा जॉब या सगळ्याचा एकत्र विचार करतोय. आणि जेव्हा तुम्ही या फुल एम्प्लॉयमेंट लेव्हलला पोहोचलेले असता तेव्हाही असं होऊ शकतं की मार्केटमध्ये कोणीतरी जॉब करत नाहीये, कुठलं तरी मशीन काम करत नाहीये. ओके, कुणाच्या तरी खिशात पैसे पडू नयेत, पण ते व्हॉलंटरी असतात. म्हणजे जो माणूस ते रिसोर्सेस वापरत नाहीये त्याच्या इच्छेने ते घडत असतं, त्याला ते वापरायचे आणि ते वापरता येत नाही असं होत नाही. ओके, फ्रिक्शनल अनएम्प्लॉयमेंट रायझेस वेन वर्कर्स आर टेम्पररी अनएम्प्लॉयड ड्यू टू इग्नोरन्स अबाउट द अवेलेबिलिटी ऑफ जॉब अपॉर्च्युनिटी, मशिनरी ब्रेकडाऊन, शॉर्टेज ऑफ रॉ मटेरियल एक्सेट्रा. सो फ्रिक्शनल अनएम्प्लॉयमेंट कशामुळे होतं? तर आयदर वे लोकांना काम करायचंय पण कुठे काम नाही, कुठे जॉब मिळेल हे त्यांना माहितीच नाहीये, किंवा ते ज्या मशिनरीवर काम करतायत ती मशिनरी बंद पडली तर त्यांचं कामही काही काळासाठी ती रिपेअर होईपर्यंत बंद पडतं. बरोबर? नंतर रॉ मटेरियल समजा पुरली नाही, कमी पडली तर त्यांना काम करता येत नाही. सो हे छोट्या पिरियडसाठी असतं. Voluntary unemployment arises when the workers may not have a desire to work through the job is available.
म्हणजे व्हॉलंटरी अनएम्प्लॉयमेंट अर्थात मला काम करायचंच नाहीये, पुरखो की जायदाद आहे, खूप जास्त जुन्या लोकांना कमवलेलं आहे, मला काम करायचं नाहीये, म्हणजे 7 पिढ्या पुढे बसून खातील, हा जो ॲटिट्यूड आहे. आणि त्यामुळे जर समजा काम नसेल केलं देन इट इज व्हॉलंटरी अनएम्प्लॉयमेंट. मी तुम्हाला कितीतरी वेळा एम्प्लॉयमेंट आणि अनएम्प्लॉयमेंट अशी बडबड करून दाखवली, बरोबर आहे ना? सो तुम्हाला मी जे काही बोलतीये ते लक्षात येत नाहीये असं आहे का सांगा मला? कारण अपार्ट फ्रॉम अझम्पशन्स ऑफ फुल एम्प्लॉयमेंट ऑफ लेबर अँड अदर प्रोडक्टिव्ह रिसोर्सेस, क्लासिकल्स अज्युम्ड दॅट प्राइस फ्लेक्झिबिलिटी आणि वेज फ्लेक्झिबिलिटी ऑटोमॅटिकली मार्केटला फुल एम्प्लॉयमेंटकडे आणेल. कसं? असा विचार करा की समजा एखाद्या माणसाला जॉब मिळत नाहीये, कारण त्याला 2,000 रुपये पर डे पगार हवाय, पण त्याला तो मिळत नाहीये. असं असताना ही झाली व्हॉलंटरी अनएम्प्लॉयमेंट, कारण त्याला हवा असलेला पगार नसल्यामुळे तो जॉब करत नाहीये. पण मार्केटमध्ये 1,500 रुपये पर डे असलेला जॉब आहे, तर लोकांनी तो जर जॉब घेतला तर ऑटोमॅटिकली एम्प्लॉयमेंट फुल कंडिशनला पोचायला मदत होईल. आणि हे सगळ्या बाबतीत असतं, प्राइसच्या बाबतीतही, अर्थात फ्लेक्झिबिलिटी ऑफ प्राइस अँड वेजेस. ओके, मला सांगा किती दमलात तुम्ही एवढी सगळी बडबड ऐकून? जरा पण नाही. खॉड, मला वाटतं कधी कधी की मी दमले असते खूप जास्त जर मला एवढी जुनी बडबड ऐकवली असती तर. अम, आपण असं बघूया की जर समजा मला कुठली तरी चांगली आणि पटकन लक्षात येईल आणि पटकन सोपं वाटेल तुम्हाला अशी फुल एम्प्लॉयमेंट काय असते वाली व्हिडिओ मिळाली तर. ओके, जस्ट अ मिनिट. या, आय थिंक आय गॉट इट. आय शेअर माय स्क्रीन विथ यू. सो आपली नेहमीची आवडीची साईट इन्व्हेस्टोपीडिया, त्यांनी काय सांगितलंय बघा, फुल एम्प्लॉयमेंटची की टेकअवेज काय आहेत. तर फुल एम्प्लॉयमेंट इज वेन ऑल अवेलेबल लेबर रिसोर्सेस आर बीइंग युज्ड इन द मोस्ट एफिशियंट वे पॉसिबल. प्रोडक्शन करण्यासाठी, सर्व्हिसेस रेंडर करण्यासाठी अवेलेबल रिसोर्सेस जेव्हा मॅक्झिमम कपॅसिटीला वापरले जातात, मोस्ट एफिशियंट वेमध्ये वापरले जातात, दॅट इज कॉल्ड फुल एम्प्लॉयमेंट. Full employment embodies the highest amount of skilled and unskilled labor that can be employed within an economy at the given time. म्हणजे एका इकॉनॉमीमध्ये स्किल्ड आणि अनस्किल्ड जे काही लेबर वर्क असतं, लेबरर्स असतात, त्यांना एका ठराविक टाईममध्ये जास्तीत जास्त काम देणं आणि ते काम करून घेणं हे फुल एम्प्लॉयमेंटमध्ये पॉसिबल असतं. Economists define various types of full employment based on their theories or targets in the economic policy, or we can say economic theory. सो ओव्हरऑल आपण बघू शकतो की वेगवेगळ्या प्रकारची अनएम्प्लॉयमेंट असू शकते, स्ट्रक्चरल, इन्स्टिट्यूशनल, फ्रिक्शनल, सायक्लिकल. आणि आपण पुढे एवढं नको जाऊया फिलिप्स कर्व आणि ह्याच्यापर्यंत. आता आपण साधी ही आपली व्हिडिओ बघूया. लेट मी जस्ट स्टार्ट. तुम्हाला आवाज येतोय का ते मला सांगा. येतोय? यस मॅम. गुड. आफ्टर दिस व्हिडिओ आणि जे आपण शिकलो त्याच्यानंतर तुमच्या दृष्टीने फुल एम्प्लॉयमेंट म्हणजे काय हे तुम्ही मला एका वाक्यात लिहून दाखवू शकाल किंवा सांगू शकाल? लिहून दाखवणं बेटर, मी चेक करू शकेन सगळ्यांचं. सो स्टार्ट रायटिंग. तुम्हाला काय करायचंय, तुम्हाला एका वाक्यात फुल एम्प्लॉयमेंट काय आहे, तुम्हाला काय समजलंय फुल एम्प्लॉयमेंट बद्दल, हे लिहायचंय विदाऊट कुठल्याही प्रकारच्या नोट्स रेफर करता. ओके, याच्यानंतर आपण सेज लॉ बद्दल शिकणार आहोत आणि म्हणून मला तुमची ही कन्सेप्ट क्लिअर हवी आहे की व्हॉट इज फुल एम्प्लॉयमेंट. एका वाक्यात लिहून मला तुम्ही दाखवा. अँड युअर टाइम स्टार्ट्स नाउ फॉर दॅट मॅटर. आणि जे व्हिडिओ बघतात बाय द वे, जे बघणार आहेत भविष्यात, त्यांच्यासाठी ह्या टाइमचा वापर करून लिहून बघा. ओके, सो डिड यू राईट? दाखवा तुमचे कॅमेरे ओपन करून मला.
तुमची काय म्हणू स्क्रीन और नोटबुक. प्रेमळ मित्रांनो आणि मैत्रिणींनो, दाखवताय राईट तुम्ही मला जे काही लिहिलं असेल ते. दॅट्स क्यूट. तुम्ही जर मीटिंग लीव्ह करत असाल कारण तुम्हाला लिहायचं नाहीये. ओके. सो तुम्हाला नाही लिहायचंय, दाखवायचं नाही. तुम्ही लिहिताय का बेसिकली? Yes, ma'am. मला दाखवा Yes, मग लिहून. ma'am. ओपन करा. जे काही लिहिलं असेल ते. यू कॅन कम्प्लीट इट लेटर. आज त्यांचीच अटेंडन्स लागणार आहे जे मला हे लिहून दाखवणार आहेत. ओके.